आज आपण स्केचअप मध्ये मॉड्युलर किचन डिझाईन करायचं आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी स्केचअपला चालू करतो. स्केचअपला स्टार्ट केल्यानंतर स्केचअपची जी बेसिक विंडो आहे वेलकम विंडो ते आपण ओपन करतो. यात आपण डिझाईन मध्ये वगैरे प्रोजेक्ट आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण जर इकडे काही टेम्पलेट दिसतात आपल्याला टेम्पलेट वरती आपण क्लिक करूया. सिंपल नावाची जी टेम्पलेट आहे आपली फीट आणि इंचेस मध्ये काम करणार आहोत. आपण सिंपलला क्लिक केलं. सिंपलला जर क्लिक केलं की फायली त्याच्यात तुम्हाला एक टॅग ओपन होतं आणि तुम्हाला कॉपी होईल. आता तिथे ऍक्टिव्ह दिसतंय तुम्हाला बनवला. या ऍक्टिव्हच्या बेसिसवरती आपल्याला किचनचं जे मॉडेलिंग आहे ते करायचं आहे. सगळ्यात आधी तुम्ही मॉडेल आहे त्याला डिलीट करतो मी. त्याच्यानंतर आपल्याला युनिट सेटअप करायचं आहे. कुठलेही डिझाईन करताना आपल्याला युनिट्स महत्वाचे असतात. आज आपण शीट आणि मध्येच आपली डिझाईन करणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी युनिट सेटअप करावं लागणार. इन्फो मध्ये गेलो मी. मॉडेल इन्फो मध्ये शेवटचं ऑप्शन असतं मॉडेल इन्फो मध्ये जाऊन युनिट वरती क्लिक करायचं. इथे जर तुमचं आर्किटेक्चरल असेल तर आर्किटेक्चरल करून घ्यायचं आहे. डिस्प्ले प्रिसिजन मध्ये 1/2 करायचं आहे आणि याला क्लोज करायचं आहे. याला क्लोज केल्यानंतर सिंपल एक रेक्टँगल घेतोय मी. आपल्याला बेस घ्यावा लागणार आहे. रेक्टँगल घेतला आणि 0 ओरिजिन पॉइंट वरून मी डायरेक्टली ड्रॅग करतोय. आता डायमेन्शन्स मध्ये टाकतोय कीबोर्ड वरती 10 फीट फीटचा सिम्बॉल लावायचा कॉमा 12 फीट आणि एंटर करतोय. 10/12 चा माझा एक रेक्टँगल जो आहे तो रेडी झालेला आहे. आता याला आपल्याला थोडीशी टूल जो आहे आपला त्याच्याने आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. 4 इंचेस देतो मी त्याला 4 टाईप करून त्याला वरती पुश केलेला आहे. ते एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण स्केचअप मध्ये मॉडेलिंग करतोय तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला ग्रुप तयार करून घ्यायचा आहे. त्याचा फायदा आपल्याला पुढे होणार आहे. डबल क्लिक केलेला 2 ते 3 क्लिक करायचं आहे. पूर्ण मॉडेल सिलेक्शन झालं की त्याला काय करायचं ग्रुप करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला सिंपल काय करायचं आहे आपल्याला किचनसाठी वॉल घ्यायला लागणार. एल शेप मध्ये किचन आहे आपला एल शेप मध्ये. तर आपल्याला वॉल घ्यायच्या आहेत 2 बाजूने. रिमेनिंग 2 बाजूच्या वॉल आपण नंतर घेणार आहोत. आपल्याला जस्ट टेप टूल घेतलं इथे आणि त्याच्याने या साईडला आलो मी 6 इंच केला म्हणजे काय 6 इंच वॉल आहे आणि इकडे 6 इंच वॉल आहे. रेफरन्स लाईन्स घेतल्या की मी काय करतो रेक्टँगल टूल घेतला इथे क्लिक करतोय. जाऊन इथे क्लिक करतो. आता शिफ्ट दाबून मी पॅन करून घेतोय. पुन्हा मी इथे क्लिक करतो या पॉइंटला रिमोट करून आणि या पॉइंटला क्लिक करतो. ज्या जागेवर क्लिक झाला की मी फॉर इरेजर टूल घेतला आणि इरेज करतोय या लाईन. जेणेकरून हा एल शेप जो आहे त्याच्यानं आपल्याला टाईप करताना पूर्ण वॉल करावी लागणार आहे. पुश टूल घेतला आणि सिंपल त्याला सिलेक्शन करून आता त्याला हाईट देतोय. त्याच्यानंतर याला पण आपल्याला ग्रुप करून घ्यायचा आहे. पूर्ण वॉलला आपल्याला एक सिंपल ग्रुप करायचा आहे. त्याला मेकअप ग्रुप करून. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला डिफॉल्ट ट्रीचे जे ऑप्शन आहे तिथे बघा मॉडेलिंग दिसतंय मटेरियल दिसतंय कॉम्पोनंट दिसतंय टॅग दिसतंय. इथे प्लस वरती क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण काय बनवलं फ्लोर. तर फ्लोर टॅग केलाय मी. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन मी काय केलंय वॉल बनवले आहेत. वॉल 1 करतो मी तिला कारण एल शेप मध्ये वॉल आपली बाकी आहे. आता याला सिलेक्शन करायचं आणि डायरेक्टली काय करायचं मॉडेल इन्फो मध्ये जाऊन इथं अनटॅगच्या जागी याला काय केलं फ्लोरला सिलेक्शन केलं. याला सिलेक्शन केलं मी मॉडेल इन्फो मध्ये गेलो पूर्ण ग्रुपला क्लिक करावं लागणार. सिलेक्शन केलं अनटॅग मधून त्याला मी काय केलं वॉल 1 मध्ये. आता याचा यूज होणार आहे जसं आपण फोटोशॉप मध्ये लेअर वरती करतो. त्याला जेव्हा बंद करतोय बघा फ्लोरचा लेअर चालला जातो. वॉल बंद करतो तो वॉलचा लेअर चालला जातो. या पद्धतीने आपल्याला काय करायचं फ्लोर प्लस वॉल तयार करतो. पुन्हा मी टेप टूल घेतला. त्यांचा प्लॅटफॉर्म आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी टेप टूल घेऊन याचा वॉल पासून इकडे रेफरन्स घेतोय 2 आणि एंटर केला आहे. त्याच्यानंतर इकडे मी काय केलं
फीट एंटर केलेला आहे. आता सिंपल मी काय करणार, रेफरन्स आता आपल्याकडे मेजरमेंट नाही डायरेक्टली, म्हणून आपण बाय डिफॉल्ट आपल्या अंदाजाने किंवा आपल्या मर्जीने आपण ड्रॉ करू. ज्यावेळेस आपल्याकडे डिटेल ड्रॉइंग असेल CAD मध्ये त्याला इम्पोर्ट करून आपण त्याच्यावरती पण रेफरन्स करतोय. मला पाहिजे यूज करायचं आहे आणि या साईडला मी रेक्टँगल टूल घेतला, रेक्टँगल ड्रॉ केलं, पुन्हा इरेज घेतला मी फॉर इरेज, मधल्या लाईटला मी काय केलं, पुन्हा पुश पुल टूल घेतला. त्याला डायरेक्टली काय करतो मी, या प्लॅटफॉर्मची हाईट घेतो मी 3 feet एंटर करतोय. इथपर्यंत झाला असेल तर आपण काय करू, त्याला पण आपल्याला खूप करावं लागेल. राईट क्लिक करून गेला काय केलेला ग्रुप करून हे झाल्यानंतर आपल्याला या किचन प्लॅटफॉर्मला कर्टिंग द्यायची असते बॉटमला. मी बॉटमची ह्या लाईनला क्लिक करतोय आणि ह्या लाईनला क्लिक करतोय. लो टूल वरती गेलो, कंट्रोल दाबून मला काय केलं, थोडंसं वरती ट्रॅक केलं. ओके, आणि वरती पाहिजे मला 4 इंचेस करतो मी. ओके, पुन्हा मी काय केलं, पुश टूल घेतला आणि या साईडला गेलो मग 2 किंवा 3 इंच मी 3 इंच घेतो, 2 इंच घेतो मी 3 तर. ओके, इकडे आल्यानंतर आता डबल क्लिक केलं तरी ऑटोमॅटिकली तिकडे जे आपण 2 इंच केलेलं होतं स्टार्टिंगसाठी ते 2 इंच आपल्याला इथे बघायला भेटून. आता हा आपला एक बेस बनलेला आहे, ज्याला काय करायचं, सिलेक्शन करायचं ट्रिपल क्लिक करून, क्लिक करायचं आणि मोठं ग्रुप करून टाकायचं आहे. आता या बेसच्या इथे किचनच्या प्लॅटफॉर्मच्या पुढे आपल्याला कॅबिनेट दाखवायचे आहेत, जसं की आपण ड्रॉवर वगैरे ट्रॉलीज वगैरे लावू शकतो. सिंपल मी काय करले, रेक्टँगल घेतले. ओके, फर्स्ट क्लिक, देन सेकंड क्लिक. इथे क्लिक केल्यानंतर मी काय करतो ना, थोडंसं क्लिक करून येतो बाहेर, 2 इंच घेतो मी, तिथे जास्त होते मी 1 इंच करतो त्याला. ओके, आता इथे आपल्याला दाखवायचे आहे ड्रॉवर्स अँड डोअर्स. ओके, त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे ग्रुप्स कट करावे लागणार आहे. तिथे आपल्याला ग्रुप दिसला की डोअर मध्ये गॅप दिसेल. ओके, आता काय करणार मी, सगळ्यात आधी याला आयसोलेट करून घेऊ. तर आयसोलेट म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. आयसोलेट मी जर एखाद्या ऑब्जेक्टला क्लिक करतोय आणि एन प्रेस करतोय तर माझा फक्त तेवढाच ऑब्जेक्ट शो होतोय, बाकीचा ऑब्जेक्ट माझा दिसत नाही. ओके, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यांनी इथे विंडोवरती जायचं, प्रेफरन्सेस मध्ये जायचं आहे, शॉर्टकट्स वरती जायचंय. शॉर्टकट आपण स्वतः कस्टमाइज करू शकतो स्केचअप मध्ये, बट काही कीज आहेत की त्यांना ऑलरेडी शॉर्टकट त्यांनी फिक्स केलेले आहेत. ते सोडून आपण काय करायचं आहे, इथे हाईड टाईप करायचं आहे. इथे हाईड टाईप करायचं आहे आपल्याला. हाईड टाईप केलं की रेस्ट ऑफ मॉडेल म्हणून हा जो ऑप्शन आहे सेकंड लास्ट वाला, हाईड रेस्ट ऑफ मॉडेल, याला बघा इथे मी जन देऊन ठेवलेला ऑलरेडी. तर तुम्ही काय करायचं, ऍड शॉर्टकटच्या तिथे एन टाईप करा आणि इथे प्लस करा आणि ओके करा, तुमचा येऊन जाईल. म्हणजे काय, सपोज मी आता फक्त वॉल वरती काम करतो आणि एन प्रेस केला की माझं बाकीचं जे आहे ते ऑटोमॅटिक काय होत आहे, हाईड होत आहे. म्हणजे काय, ते डिलीट होत नाहीये. मी पुन्हा एस्केप दिला, आलं येतो, बेसला क्लिक केलं, सगळं हाईड झालं, एन प्रेस केला, दिसतंय. या पद्धतीने आपण स्केचअप मध्ये काम करू शकतो. आता याला काय करतो मी, ट्रिपल क्लिक केलं आणि याला काय केलं, आपण याचं ग्रुप केलं, याला पण एका ग्रुप मध्ये टाकलं. जेव्हा मी याला ग्रुप मध्ये टाकतोय आणि एन प्रेस करतोय, तर बघ आपल्याला या इथे कॅबिनेट बनवायचं आहे ना, एन प्रेस केल्यानंतर आपल्याला काय होतं, इझी जातं इथे आपल्याला आता इथे मॉडेलिंग करायला त्याच्यासाठी. तर ज्यांना समजलं नसेल त्यांनी परत एकदा रिपीट बघा, आयसोलेट कसं करायचं त्यात क्लिअर सांगितलेलं आहे. याला डबल क्लिक करतोय आणि एन प्रेस करून काय केलं, याला आयसोलेट केलं. टेप टूल घेतला, इथून मला पाहिजे 4 इंचेस. ओके, 4 इंचेस वरती मी काय केलं, पार्टिशन साठी रेफरन्स लाईन घेतलेली आहे, तिथून आपल्याला कॅबिनेट चालू करायचं आहे. आता कॅबिनेट चालू करायच्या आधी इथं आपल्याला बघा गॅप बघायला मिळतात. ओके, तो गॅप जो आहे आपल्याला इथे 4 mm चा ग्रूव दाखवायचा आहे, म्हणजे काय कट सेक्शन दाखवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार आपण फीट आणि इंचेस मध्ये काम करत आहोत, तर आपण mm मध्ये कसं दाखवायचं. स्केचअप मध्ये ज्यावेळेस मी इथे येतोय आणि मी काय करतो 4 mm लावतोय, तर ऑटोमॅटिकली तो इंचेसला कन्वर्ट मारून टाकणार आहे, म्हणजे बरोबर तो 4 mm वरती काय झालाय, गॅप रेडी झालेला आहे. मी पुन्हा काय करेल, रेक्टँगल टूल घेतला,
फर्स्ट क्लिक झूम कमी करून घ्यायचा, इथे सेकंड क्लिक करायचा. इथे एक रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर याला थोडं रिमूव्ह करून येते तुम्हाला दिसलं. आता इथे हा जो रेक्टँगल घेतला आपण तरी सिंपल आपल्याला काय करायचंय बॅक साईडला आपल्याला इकडे त्याला पुश करून घ्यायचा. जे आपल्याला इथे काय दिसतो हा ब्लू कट झालेला दिसतो. इथे आपल्याला ड्रॉवर लावायचे आहेत. या कॅबिनेटचा आता बघा इथे ब्लू कट केला तर त्याच्या बाजूला आपल्याला ड्रॉवर लावायचे आहेत. मी पुन्हा याला क्लिक केलं आणि प्रेस केलं, बाकीच्या वस्तू हाईड केल्या. पुन्हा मी काय करतो, मला पाहिजे आहे 3 फीटचं कॅबिनेट पाहिजे होतं. इथून मला काय पाहिजे 3 फीट. मग मी काय करेल, फर्स्ट क्लिक करून मी काय करलो ते 3 फीट टाईप करून इकडे येईल. मी वरती काय केलं एक कॅबिनेट. आता 3 फीट थोडं जास्त वाटतंय, मी काय करतो याला 2 फीट 6 इंचेस वरती एक कॅबिनेट घेतो. 2 फीट 6 इंचेस टाईप केलं. ओके, इथे एक कॅबिनेट आला माझं. याला सिंपल मी काय करेल 4 mm टाईप करेल आणि एंटर करेल. आता प्रत्येक वेळेस 4 mm करायची गरज नाही आपल्याला. आपण जस्ट एक लाईन जरी घेतली तर काय करायचं सिंपल आहे, याला इथे क्लिक करा या लाईन्स वरती, कंट्रोल दाबून इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मूव्ह साठी एम प्रेस करा किंवा मूव्ह ला क्लिक करा आणि कंट्रोल बटन दाबून सिंपल तुम्ही काय करायचं, तुमच्या ज्या लाईन्स आहे त्या इकडे स्लिप करायच्या आहेत प्रॉपरली करून. सिलेक्शन टूल घेतलं, दोघं लाईन्सला क्लिक केलं आहे आणि जस्ट मूव्ह करते कंट्रोल दाबून. लाईन्स माझ्या इथे शिफ्ट झाल्या. इथे परत आपल्याला काय होतं रेक्टँगल ड्रॉ करायची गरज पडत नाही. जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही सिंपल काय करा, इथे घ्या किंवा इथून काय करा 4 mm चा एक ऑफसेट घ्या. ओके, पुन्हा मी काय करायचं ते रेक्टँगल टूल साठी गेलो, फर्स्ट क्लिक देन प्रॉपरली तुला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं. ओके, पुश टूल घेतला, सेम पहिल्यांदा गेलं होतं तसंच इथे काय करणार डबल क्लिक करायचं किंवा डायरेक्टली याला पुश करून मागे घेण्याचं. आपल्याला चेक करण्यासाठी मी काय करतो, सिलेक्शन आलं एस्केप दिलं. हे बघा इथे एक कॅबिनेट मागे होणार आहे, इथे ड्रॉवर लावायचे आहे आपल्याला. तर मी पुन्हा टूल घेतलं आणि मला या ड्रॉवर कॅबिनेटचा पाहिजे टूर पण घ्यायचा आहे. त्याला करतो कॅबिनेटची साईज 1 फीट इंटर गेली. पुन्हा मी काय केलं, दोघं लाईन्सचे सिलेक्शन केलं प्रॉपरली आणि प्ले टूल घेतला, कंट्रोल बटन दाबून जस्ट त्याला इथे ड्रॅग केलं आणि पुन्हा मी काय केलं पुश टूल घेतला, याला इथे पुश केलं. ओके, पुश करून घेतल्यानंतर मला 1 इंच पुन्हा पुढे घ्यायचे आहे कारण तिथे मला कॅबिनेट संपवायचं आहे. इकडे अजून इथे मला मॉडेलिंग करायचं नाही आहे. याला जस्ट 1 इंच टाईप केलं आणि इथे परत काय केलं मला संपवलं. आता मी पुन्हा पुश टूल घेतला आणि हा जो कॅबिनेट मध्ये एक्सेसमध्ये येते मला इथेपर्यंत खावं. हे झाल्यानंतर मी काय करतो बाहेर येते. त्याच्यावरती डबल क्लिक केलं, आयसोलेट केलं त्याला आणि याला सिलेक्शन करून मी पुश टूल घेतला. याला मला इथं करायचं, मला तुला मूव्ह करून घ्यायचं आहे. पुन्हा मी काय केलं वॉल 1ला थोडं हाईड करतोय, इकडे जाऊन इथे हाईड करू शकतो आपण. त्याच्यानंतर मी इथे क्लिक केलं, याला क्लिक केलं आणि पुश टूल डायरेक्टली काय केलं इथे करत याला तेवढीपर्यंत संपवून म्हणजे माझं या म्हणजे त्यावेळी काय आहे तो जवळपास आपला रेडी झालेला आहे. मी वॉलला पुन्हा मी काय केलं शो करून घेतलेलं आहे. एक्सेप जेव्हा मी ज्यावेळेस बाहेर होते तर माझं काय मला एक पाहिजे. आता आपल्याला या पॅनलमध्ये कॅबिनेट बनवायचे आहेत. तर आपल्याकडे एक्झॅक्ट डायमेन्शन असतील तर ठीक आहे, जर एक्झॅक्ट डायमेन्शन नसतील तर आपण काय करू शकतो आपल्या पद्धतीने इथे मिड पॉईंटला मी काय केलं एक लाईन घेतली आणि ती ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी सगळ्यात आधी याला आयसोलेट करा, पेन प्रेस करून त्याला बाकीच्या गोष्टी इरेज हाईड करून घ्यायच्या आहेत आणि एक्झॅक्ट मिड पॉईंटला येऊन त्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके,
इथे एक लाईन घेतली मी आणि याच्या मिड पॉईंटला मी पुन्हा एक लाईन घेतली. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिलेक्ट वरती आलो, याला क्लिक केलं, याला क्लिक केलं, दोघं लाईन्सला मी सिलेक्शन केलं प्रॉपरली. सिलेक्शन केल्यानंतर मी कॉपी कमांड घेतली, जस्ट त्याला कॉपी केलं 4 mm आणि एंटर. ओके. मी पुन्हा पुश टूल घेतलं आणि याला पुश करून घेतोय मागच्या साईडला. इथे पण डबल क्लिक केलं. हा आपला जो कॅबिनेट आहे तर तो रेडी झालेला आहे, आपल्याला क्लिअर दिसतोय समोरून. ड्रॉवर्स आपण लावू शकतोय. याला आता हँडल्स आपण नंतर लावू. आता आपल्याला दुसऱ्या साईडला कॅबिनेटसाठी ग्रू वगैरे काही करायचे आहेत, पॅनल बनवायचे आहेत, ते बनवून घेऊ आपण. हे सगळं आपलं आता ग्रुपमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही, सगळ्यांना आपण ऑलरेडी ग्रुप करून ठेवलेला आहे. ओके. मी आता काय करतो, इकडे जातो एडिटवरती आणि डिलीट गाईड्स करून घेतो, म्हणजे आपल्या सगळ्या ज्या लाईन्स घेतलेल्या होत्या आपण त्या सर्व इथे डिलीट झालेल्या आहेत. आता इकडच्या कॅबिनेटला आपल्याला दुसऱ्या टाईपने बनवायचं आहे. मी टेप घेतला आणि याला 1 इंचचा ऑफसेट करून घेतला. त्याच्यानंतर मी सिंपल इथे काय करतो, एक रेक्टँगल ड्रॉ करून ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत, आणि जस्ट मी याला काय करतो, पुश करतो. पुश करताना मी काय करतो, कंट्रोल दाबून ठेवतो आणि इथे काय केलं मी, त्याला केलं 3 इंच, एंटर. त्याच्यानंतर आता बघा मी ज्या पुश टूल जो आहे माझा तो ॲक्टिवेट आहे आणि त्याच्यासोबत एक प्लसचं साइन आहे. तो सरफेस जो आहे तर तो कॉपी झालेला आहे. मला जस्ट त्याला काय करायचं, फक्त पुढे जाऊन एंटर करायचं आहे. मग मी 4 mm एंटर करतो त्याला, 4 mm एंटर. ओके. त्याच्यानंतर मला पाहिजे आहे इथे एक कॅबिनेट 1 feet, एंटर. रिपीट मला काय करायचं आहे, 4 mm एंटर केलं मी. त्याच्यानंतर मी काय केलं, परत 14 इंच एंटर केलेलं आहे, 14 इंच. ओके. 1 feet 2 इंच एंटर केलं किंवा 14 इंच एंटर केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा काय केलं, 4 mmचा एक पुढे एंटर केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा काय केलं, इकडे पुन्हा 14 इंच एंटर केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा 4 mm एंटर केलं, 4 mm एंटर केलं. त्याच्यानंतर मी काय करतो, आता डायरेक्टली लास्टवाला कॅबिनेट घ्यायचा आहे मला, तर मी त्याला 2 feet साईज देतो. आता माझा जो कॅबिनेट आहे तर तो रेडी झालेला आहे इकडे, बट माझा मागचा जो बेस आहे तर तो आपला थोडासा मोठा करावा लागणार आहे आपल्याला. मी त्याला सिलेक्शन केलं, आयसोलेट केलं एन टाईप करून, आणि पुन्हा मी काय केलं, पुश टूल घेतला. जस्ट मी त्याला या सरफेसवरती जातोय, पुन्हा क्लिक करतोय मी इकडे, याला क्लिक केलं मी पुन्हा आयसोलेट केलेल्या ऑब्जेक्टला, आणि पुश टूल घेऊन याला सिम्पली काय केलं, इथेपर्यंत ड्रॅग करून घेतलेलं आहे. ओके. ड्रॅग केल्यानंतर मला काय करायचं आहे, पुन्हा इथे बाहेर पडायचं आहे, म्हणजे हा माझा कॅबिनेट जवळपास इथपर्यंत रेडी झाला आहे. आता आपल्याला पेन टूल घ्यायचं आहे आणि इथे मिड पॉईंटला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथून इथपर्यंत. याच्या मिड पॉईंटला मी पुन्हा आलो, इथे इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर मी काय केलं, पुन्हा इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घेतली. मी तिघं लाईन्सला आता सिलेक्शन करतोय प्रॉपरली, आणि जस्ट याला करतोय मी वरच्या साईडला 4 mm मूव. ओके. त्याच्यानंतर मला काय करायचं, जस्ट सिंपल फक्त पुश टूल घ्यायचं आहे आणि या फेसला जाऊन मला पुढे इकडे पुश करायचं आहे. एकाला पुश झालं प्रॉपरली की मला प्रत्येक बाजूला जाऊन फक्त सिम्पली डबल क्लिक करायचं आहे. सगळ्या जागेवरती मला आता फक्त पुश करायचं आहे. याला एकदा पुश झालं की मी अनआयसोलेट करून घेतो ऑब्जेक्टला, आणि माझा पूर्ण जो ऑब्जेक्ट आहे तर तो इथे रेडी झालेला आहे. आपण ड्रॉवर आणि पॅनल्स आता रेडी केलेले आहेत, तिथे आपण बघू शकता या प्रकारे. आपल्याला आता या किचनच्या बेसवरती आपल्याला एक मार्बल शो करायचं आहे.
त्याच्यासाठी मी काय करतो, या ग्रुपला ओपन केलं. ओके, आणि त्याच्यानंतर या सरफेसला सिलेक्शन करून मी काय केलं, इकडे जाऊन एडिटमध्ये जाऊन कॉपी केलं. ग्रुपमधून मी बाहेर आलो. ओके, आणि आयसोलेट केलं आणि इथे जाऊन मी काय केलं, पेस्ट केलं. त्याच्यानंतर मला पुश टूल घ्यायचं आहे सिम्पली, आणि जस्ट त्याला 2 इंच पुश करायचं आहे. 2 इंच पुश केल्यानंतर मला थोडंसं त्याला इथे ड्रॅग करून घ्यायचं आहे एंड टू एंड कॉर्नरपर्यंत. सिम्पली इथे पण आपण सिम्पल पण त्याला इथे मूव करून घेतलेलं आहे. ठीक आहे, याला आता मी ग्रुप करून घेतोय. ती ट्रिपल वेळा क्लिक करून याला काय करतो मी इथे ग्रुप करून घेतलेला आहे. ठीक आहे, आपल्याला या कॅबिनेट आणि किचनचा जो मार्बल आहे त्याच्यामध्ये पण थोडासा डिस्टन्स गॅप दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, इकडे आलो, कॅबिनेटचा जो आहे याला ओपन केलं आणि याला सिम्पली एडिट मोडमध्ये जाऊन वरच्या लाईन सिलेक्शन करून मी त्याला पुश पुल टूलने खाली येतोय 4 mm एंटर. याला डबल क्लिक केलं, इथे जाऊन डबल क्लिक केलं. मी सगळ्यांना डबल क्लिक केलं आणि तिकडे ओके. इरेज टूल मला इरेज करून टाकायचं आहे. इकडे एक्स्ट्रा जो पार्ट आलेला आहे त्याला ओके. याला 4 mm मी काय केलंय, खाली करून घेतलेलं आहे. मी अनआयसोलेट करतोय, तर इथे आपल्याला एक छोटासा गॅप बघायला मिळतोय. सेम मला काय करायचं आहे, इकडच्या पण कॅबिनेटला परत तिकडे अनआयसोलेट करून आणि त्याला पण खाली कॉम्प्रेस करून घ्यायचं आहे. ग्रुपला सिलेक्शन केलं मी आणि वरच्या पूर्ण लाईन्सला मी सिलेक्शन करतो आता. त्याच्यानंतर पुश टूल घेतला मी, बॉटमला आलो 4 mm एंटर. इथे डबल क्लिक करतोय मी. रिपीट करताना आपल्याला डबल क्लिक करायचं. जस्ट तो लास्टची व्हॅल्यू घेतली असेल तिला ॲज कॉपी करून तो त्याच्यावरती काम करत असतो. इथे पुन्हा मी सिलेक्टला गेलो आणि अनआयसोलेट केलं. इथे आपल्याला बघा गॅप बघायला मिळतोय. आता या साईडचा पण प्लॅटफॉर्म जो आहे इकडे जसं कव्हर केलं आहे आपण त्याला, सेम इकडे पण आपल्याला कव्हर करायचं आहे. मी याला ओपन केलं आयसोलेट करून. ओके, एंड टाईप केला. पुश टूलमध्ये गेलो मी आणि याला पुढे करतो मी कंट्रोल प्रेस करून 1 इंच. ओके, आणि पुन्हा मी अनआयसोलेट केलं. जस्ट याला इथेपर्यंत आपल्याला आता पुढे ड्रॅग करायचं आहे. मीन्स तो इथे पूर्ण आपल्याला कव्हर झालेला आहे. साईडला क्लिक केला, याला पुन्हा मी क्लिक करून काय करतो, पुश करून येतोय एंड कॉर्नरपर्यंत. ओके, बाहेर आलो मी आणि सिलेक्ट केलेला स्केप देऊन या पद्धतीने आपण काय केलं त्याला अनआयसोलेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला या मोठ्या पॅनलवरती एक कॅबिनेट दाखवायचं आहे. त्याच्यासाठी आपण आधी काय करू, जे लाईन्स आहेत आपल्याला त्या डबल क्लिक केल्या, याला इरेज करून टाकतोय मी. कंट्रोल टाकून इरेज करा किंवा डिलीट केलं तरी चालतंय. लाईन्स मी डिलीट केल्या. मी पुन्हा काय केलं, अनआयसोलेट केलं. टेप टूल घेतला मी. इथून एक लाईन घेतली मी रेफरन्ससाठी. ओके, इथून मी एक लाईन घेतली इथेपर्यंत रेफरन्ससाठी. रेक्टँगल टूल घेतला मी सिम्पल. इथून इथपर्यंत एक रेक्टँगल ड्रॉ केला. ओके, त्याला पुश केलं वरती. आता वरती किती पुश करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर आता मी सिम्पल काय करतो, टेप टूल घेतला. ओके, इथून मला पाहिजे आहे 2 फीटचा गॅप. ओके, आणि त्याच्यानंतर मला पाहिजे आहे 2 फीट 6 इंचेसचं कॅबिनेट.
म्हणजे आपल्याला जो पुश करायचा आहे तर तो जवळपास या लेवलपर्यंत पुश करायचा आहे आपल्याला, इथेपर्यंत. झूम करून क्लिअरली करतो तुमच्याकडे. ह्या रेफरन्सपर्यंत आपण पुश केलं. इथे मला डोर वगैरे पॅनल वगैरे ग्रू डिझाईन करायची आहे त्याची, म्हणून मी याला क्लिक केलं आणि पुढे मागे जाऊन काय केलं, 1 इंच मागे करून घेतलं. त्याच्यानंतर याला काय करायचं, सिम्पली डबल क्लिक करायचं आहे. पूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्शन करून काय करायचं, याला मेकअप ग्रुप करून घ्यायचं आहे. मेकअप ग्रुप केलं की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या फेसला आलो मी, इथे एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. इथे सिंपल इथून इथेपर्यंत एक रेक्टँगल ड्रॉ केला मी. त्याला मी पुश केलं पुढे 1 इंच. ओके. त्याच्यानंतर मी ऑफसेट टूल घेतली आणि सिंपल मी इथे करतोय 2 इंचचा ऑफसेट. ओके. त्याच्यानंतर मी पुन्हा एक छोटंसं इथे एक ऑफसेट घेतोय, अप्रॉक्सिमेटली 4 mm करून घेऊ आपण त्याला, किंवा आपण त्याला ठीक आहे अंदाजे घेतोय मी एवढा इथेपर्यंत, ह्या लेवलपर्यंत. आता आपल्याला याच्यामध्ये ग्रूव कट करायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे आलो मी, ह्या लाईन्सला क्लिक केलं आणि इथे येऊन मी काय केलं, कंट्रोल बटन दाबून इथेपर्यंत एक काय केलं, याची कॉपी केली. इथून कंट्रोल बटन दाबून मी काय केलेलं, एक छोटासा गॅप द्यायचा आहे म्हणून मी 4 mm चा एक गॅप दिला. ओके. मी पुन्हा सिलेक्शन केलं दोघं लाईन्सचं प्रॉपरली, इथे आणि इथे क्लिक केलं. सिलेक्शन करून मी काय केलं, कंट्रोल बटन दाबतोय. त्याच्या आधी मी काय करतो, इथे पण मी 2 इंचचा एक ऑफसेट देऊन ठेवतोय. तर 2 इंच. ओके. जस्ट मी या लाईन्स सिलेक्शन केलेल्या आहेत, त्यांना इथे मूव करून आणतोय. आणि डिवाइडचं ऑप्शन जे आहे, याच्यावरती डिवाइडचा सिम्बॉल येतो, जिथे आपल्याला तुम्हाला इथे दिसत असेल डिवाइड बाय, मी काय केलं, याला 25 करतोय, किंवा मी याला करतोय 2020. ओके. मी पुन्हा करतोय याला, या दोघांना मी क्लिक केलं, कॉपी केलं मी कंट्रोल बटनने इथून इथपर्यंत. ओके. आणि इथे जाऊन मी काय केलं, डिवाइड बाय 20 केलं आणि एंटर केलं. इथे जस्ट आपले ग्रूव्ज जे आहेत तर ते इझिली झालेले आहेत. आता पुश कमांड घ्यायची जस्ट आपल्याला आणि मागे जायचं आपल्याला, जायचं आहे मागे साधारण 4 mm. एंटर. ओके. नंतर फक्त त्याला डबल क्लिक करत राहायचे सगळ्या ग्रूव्जवरती जाऊन. ऑटोमॅटिक तो काय करतोय, त्याला पुश करतोय मागच्या 4 mm च्या रेफरन्सने. सगळ्या याला मी काय करतोय, फास्ट फॉरवर्डमध्ये त्याला आपण पुश करून घेतोय. सरफेस प्रॉपर आला तर तो पुश होतो, नाही तर चुकीचा पण तो पार्टमध्ये चालला जातो. आपल्या सेकंड सिरीजमध्ये आपण याच्यावरती मटेरियल अप्लाय आणि रेंडरिंग जे आहे तर ते बघणार आहोत. आता आपल्याला वरची कॅबिनेट पण डिझाईन करायचे आहे किचनच्या, तसेच कंपोनेंट प्लेस करायचे आहेत. पूर्ण पार्ट जो आहे त्याचा पुश करून घेतोय प्रॉपरली. एखादा राहिला असेल तर आपल्याला चेक करून घेऊ आपण. ओके. पूर्ण पार्ट आपण काय केलं, त्याचा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे या कॅबिनेटच्या वरती. ठीक आहे. आता आपल्याला याला सुद्धा आपल्याला ट्रिपल क्लिक करून आणि मेकअप ग्रुप करून घ्यावा लागणार आहे. ओके. ग्रुप बनवून घेतला. त्याच्यानंतर याचा टेप टूल घेतला मी. ओके. इथून मी एक ऑफसेट घेतला, 3 feet एंटर केलं आहे. ओके. त्याच्यानंतर मी एक रेक्टँगल घेतला सिंपल, इथून त्याला इथेपर्यंत मी काय केलं, ड्रॉ केलं आणि याला पुश केलं मी 14 इंच. ओके. त्याच्यानंतर याला काय केलं मी, मेकअप ग्रुप करून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला इथे काम करताना ग्रुपमध्ये करायच्या आहेत.
आता याला ग्रुप केल्यानंतर आपलं पुढचं जे वर्क आहे काय करायचं, आपल्याला एक रेक्टँगल घ्यायचं सिंपल, इथून इथपर्यंत ड्रॅग करायचं आहे त्याला त्याच्या फेसवरती आणि त्याला पुश करायचं आहे आपल्याला 1 इंच. ओके, त्याच्यानंतर त्याला मी ग्रुप करून घेतोय, ग्रुप केला आहे. आता पुन्हा मी काय करतो, लाईन घेतो एक सेंटरला. मला आता याच्यात ग्लास दाखवायचा आहे, त्याच्यासाठी मी काय करणार, ऑफसेट घेणार. ऑफसेट मी ह्या एज पासून घेतो, इकडे आलो मी 2 इंचचा ऑफसेट घेणार मी. ओके, सेम मी इकडे पण 2 इंचचा ऑफसेट घेतोय आणि मिडलचा जो पार्ट आहे तो त्याला मी जस्ट पुश करतोय बॅक साईडला. बट आपल्याला मागचा जो पार्ट आहे तर त्याला सुद्धा आपल्याला इथे हॉलो करून घ्यावा लागणार आहे, म्हणजे ओपन दाखवावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी आता याला क्लिक करतो आणि हाईड करून घेतो सिंपल. हाईड केल्यानंतर मी मागच्या रेक्टँगलवरती आलो आणि मागच्या रेक्टँगलवरती आल्यानंतर मला जस्ट याला एक मिडलला लाईन करून घ्यायची आहे. तर मिड पॉईंटला त्याच्या इथून पर्यंत एक लाईन करून घेतली. ओके, आणि मी याला ऑफसेट घेत आहे सिंपली 1 इंच घेतो इकडे मी, इथपर्यंत 1 इंच घेतो. या फेसवरती येऊन मी 1 इंचचा ऑफसेट घेतला. मिडलची जी लाईन आहे तर मी तिला काय करतोय, इथेच करतोय आणि याला पुश करून घेतोय मी 13 इंचेस इक्वल. इथे येऊन मी डबल क्लिक केलं, आपला ऑब्जेक्ट जो आहे तो हाईड झालेला आहे, तो डायरेक्टली याच्यात सिलेक्ट झाला आहे. तर मी याला डबल ट्रिपल क्लिक केलं, 3 वेळा ट्रिपल क्लिक करून याला काय केलं, सिंपल मेका ग्रुप करून घातलेला आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा एक रेक्टँगल घेतोय. ओके, आयसोलेट करतो याला आणि एक रेक्टँगल घेतला. इथून इथपर्यंत एक रेक्टँगल मी जस्ट ड्रॅग केलेला आहे आणि मी तिथून पुन्हा काय करतो, पुश करतो त्याला 1 इंच. ओके, मी मिडलला एक लाईन घेतो, लाईन्स वरती मी क्लिक केलं आहे. इथून मला ऑफसेट पाहिजे आहे 2 इंचचा. 2 एंटर केला, अगेन मी इथे क्लिक केलं 2, मला पुश करून येतो मी इकडे इथेपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पण गॅप दाखवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी काय करतो, एक मूव कमांड घेतली किंवा टेप घेतो मी. इथून या फेसवरती 1 mm दाखव, 2 mm घेतो मी. 4 mmचा आपला गॅप आहे सगळीकडे, 2 mm इकडे आणि 2 mm इकडे गेलो मी. मिडलची जी लाईन आहे तर तिचं काम माझं झालं आहे, मी त्याला इरेज करतोय. सिंपल एक रेक्टँगल जो आहे तो मी इथे ड्रॉ करतोय. इथून इथपर्यंत मी एक रेक्टँगल ड्रॉ केला, आपल्याला जिथे गॅप दाखवायचं तिथेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मी पुश कमांड घेऊन याला या फेसपर्यंत ड्रॅग करून घेतो. हा, आपले दोघं डोअर्स प्लस झालेले आहेत इथे आणि त्याच्यामध्ये गॅप पण आलेला आहे. त्याच्यानंतर याला पण मी काय करतो, सिलेक्शन करतो, मेका ग्रुप करून घेतलेला आहे. ओके, आपल्याला एक डोअर बनवायचं आहे इथे सिंपल. तर मी एक रेक्टँगल टूल घेतला, त्याच्या आधी याला मी काय करतो, ग्रुप करून घेतलेला आहे. मी एक डोअर कमांड घेतलेली आहे. ओके, एक रेक्टँगल घेतला आहे, त्याला मी इथेपर्यंत ड्रॅग करतोय, त्याला सिंपल मी पुश करतोय थोडंसं 1 or 2 mm करू आपण त्याला. एंटर, त्याला सिलेक्शन केलं, त्याला मेका ग्रुप करून घेतलेला आहे. आता मी त्या ऑब्जेक्टला मागे मूव करून घेतो इथल्या मिड पॉईंटला. ओके, इथून मी त्याला कंट्रोल करून परत त्याची एक कॉपी इथंपर्यंत काढून घेतोय. आता आपल्याला अनआयसोलेट करून या ज्या डोअर्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला मटेरियल अप्लाय करायचं आहे. ग्लासचं मटेरियल अप्लाय करण्यासाठी सिंपल इथे बघा, तुम्हाला मॉडेल इन्फोच्या खाली मटेरियलची जी टॅब दिसते त्याच्यावरती क्लिक करा. तिथे जर तुमचे मटेरियल दिसत नसतील तिथे होमवरती क्लिक करा. होमला जाऊन इन मॉडेलच्या मध्ये बघा, इथे ग्लास और मिरर्स नावाचा जो एक ऑप्शन आहे त्याच्यावरती गेलो मी. ओके, याला डबल क्लिक केलं मी. इथे जाऊन मी जस्ट सिंपल इथे एक कुठला तरी ग्लासचा ऑप्शन घेतोय आणि त्याला इथे
मिरर सारखं त्याला मटेरियल अप्लाय करून घेतोय. मी इकडे पण सेम मटेरियल अप्लाय करतोय. दोघांवरती मी हे जे मटेरियल आहे तर ते अप्लाय करून घेतलेलं आहे इथे. नंतर आपण त्याला ट्रान्सपरंट किंवा विजिबल बनवू शकतोय. आता आपल्याला इथे एक ब्रॅकेट बनवायचं आहे. त्याच्यासाठी सिंपल आपण काय करायचं, इथून मी काय केलं 1 फीटचा एक ऑफसेट घेतलेला आहे. त्याच्यानंतर सिम्पली मी एक रेक्टँगल ड्रॉ करतो या फेसवरती. ओके, इथून इथपर्यंत मी एक फेस ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याला ट्रिपल क्लिक करून मी एक ग्रुप करून घेतलेला आहे. बाकी ग्रुप केल्यानंतर मी त्याला अनआयसोलेट केलेला आहे. त्याच्यानंतर मी एक रेक्टँगल टेप टूल घेतलेला आहे. इथून इथपर्यंत मी 1 फीट एंटर केलेलं आहे आणि इथून मी मिड पॉईंटला सुद्धा एक लाईन इथेपर्यंत ड्रॉ केलेली आहे. इथून मिड पॉईंटपर्यंत एक रेफरन्स इकडून घेतलेला आहे. आता सिंपल मी लाईन कमांड घेतोय इथेपर्यंत, इथून इथेपर्यंत. ओके, मी मूव्ह कमांडमध्ये गेलो आणि त्याच्या आधी आपल्याला याला इरेज करून टाकायचा आहे. हा जो पार्ट आपल्याला दिसतोय त्याचं आपल्याला काही काम नको म्हणून आपण इरेज करून टाकू. ओके, आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याला एक ऑफसेट घ्यायचा आहे. ऑफसेट घेतो मी ह्या पार्टला. त्याच्या आधी मला ह्या लाईन्सला मला इरेज करून घ्यायचं आहे. ओके, मी एक ऑफसेट घेतो या पार्टला. आपण त्याला ऑफसेट घेऊ 1 इंच. ओके, पुन्हा मी काय करतो, लाईन कमांड घेतली आणि इथून एक सिंपल लाईन ड्रॅग करून घेतलेली आहे. इथून एक सिंपल लाईन मी ड्रॅग करून घेतलेली आहे आणि इरेज कमांडमध्ये जाऊन सिंपल याला इथून मी काय केलेलं आहे, इरेज केलेलं आहे. इथून याला इरेज केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अनआयसोलेट करून पुश टूलमध्ये जायचं आहे आणि जस्ट ह्या पार्टला आपल्याला पुश करायचं आहे 14 इंच आणि नंतर सिंपल मला अनआयसोलेट करून घ्यायचं आहे पूर्ण ऑब्जेक्टला. इथे त्याला आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. ओके, या पद्धतीने आपण साईडला कॅबिनेट डिझाईन करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला अजून एक याच्यात आपल्याला अजून एक ड्रॉवर इथे पॅनल ॲड करायचा होता माझ्याकडनं, तो राहिला होताच. पण मी पुन्हा याला आयसोलेट करतो आणि एक सिंपल रेक्टँगल ड्रॉ करून घेतो इथून जस्ट इथेपर्यंत. ओके, याच्या रेफरन्समध्ये मी एक रेक्टँगल काय केलं इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याला पुश करतोय मी या फेसपर्यंत. त्याची खाली जी साईज आहे तर ती मी या फेसपर्यंत घेतोय. अशा पद्धतीने आपला हा जो कॅबिनेट आहे हा आता प्रॉपर झालेला आहे. मी याला अनआयसोलेट करून घेतोय. ओके, या पद्धतीने आपला हा जो आहे कॅबिनेट तर तो डिझाईन प्रॉपर झालेला आहे. आता आपल्याला सिंपल इथे काही कंपोनंट चिमणी, त्याच्यानंतर इथे आपल्याला गॅस स्टोव्ह किंवा हॉब म्हणतो आपण त्याला, हॉब आणि सिंक दाखवायचं आहे. तर ते आपल्याला मटेरियल आपलं ते जे कंपोनंट आहेत आपल्याला तर 3D वेअरहाऊसवरती आपल्याला डाउनलोड करून मिळतील. इथून आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही 3D वेअरहाऊसला किंवा इथून कंपोनंटमधून. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी काय करतो, हे ज्या गाईडलाईन्स आहेत तर त्याला आपले डिलीट करतो, म्हणजे तो प्लेन प्रॉपर दिसेल आपल्याला. आता आपल्याला याच्यात कंपोनंट किंवा जे आपल्याला दाखवायचे आहेत, स्टोव्ह किंवा आपल्याला सिंक दाखवायचं आहे, ओके, किंवा भांडे वगैरे दाखवायचे असतील तर आपल्याला सिंपल आपल्याला जायचं आहे गुगलवरती. गुगलला जाऊन टाईप करायचं आहे 3D वेअरहाऊस. 3D वेअरहाऊसला गेल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. मी ऑफलाईनमध्ये पण तुम्हाला 3D वेअरहाऊसला अकाउंट वगैरे बनवून घ्यायचं सांगितलेलं होतं. ओके, इथे खूप सारे कॉम्पोनंट मिळतात. आपल्याला आता पाहिजे स्टोव्हचं. ओके,
गॅस पाहिजे आपल्याला, त्याला हॉब म्हणतो आपण. हॉब टाईप केलं, थोडासा वेळ घेते. आणि इथून सपोज आपल्याला पाहिजे आहे तो हॉब आपण इथून घेऊ शकतो. मी याला डाउनलोड करतो. आणि डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या नावाचं जे फोल्डर आहे स्केचअप नावाचं, किंवा तुम्हाला जे काही फोल्डर फिजिबल असेल ते फोल्डरमध्ये त्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मला लागतं आहे सिंक. मी सिंक टाईप केलं, थोडासा टायमिंग येतोय तोपर्यंत आपण काय करू, हा जो हब आहे आपला, हा बघा इथे, याला मी डायरेक्टली काय केलं, इथे इम्पोर्ट करून घातलेला आहे. कसं इम्पोर्ट केलं, मी डायरेक्टली त्याला काय केलं, मी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतलं आणि इथे त्याला ठेवून घेतलेलं आहे. इथे त्याला मी पोझिशन त्याची फिक्स करून घेतोय. आता याला रोटेट करावं लागेल आपल्याला. ओके, मग रोटेटसाठी मी इथे आलो, याला क्लिक केलं किंवा आर एंटर करा आणि त्याचा जो ॲक्सिस आहे प्रॉपर त्या ॲक्सिसला जाऊन इथून आपल्याला त्याला 90 डिग्रीमध्ये प्रॉपरली रोटेट करायचं आहे. मी मूव टूल घेतला आणि याला काय केलं, जस्ट इथे मूव करून घेतलेला आहे. थोडंसं अजून रोटेट करायचं आहे मला त्याला. इथे क्लिक करून याला जस्ट इथे क्लिक करतोय. ओके, एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला लहान मोठं वाटत असेल तर तुम्ही त्याला स्केल पण करू शकताय. ओके, इथे स्केल कमांड आहे रोटेटच्या खाली. याला मी थोडंसं अजून मागच्या साईडला शिफ्ट करतोय, म्हणजेच काय मूव्ह करतोय थोडंसं नॉर्मली. ओके ओके, हा स्टोर माझा इथे काय झालेला आहे, तो इम्पोर्ट केलेला आहे आपण. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे सिंक वरती. तर सिंपल एक सिंकची जी डिझाईन आहे तर ती मी इथे डाउनलोड करून घेतोय. डाउनलोडमध्ये जायचं, स्केचअप फाईलमध्ये जायचं आणि डाउनलोड करायचे. मी या डिझाईन्स तुमच्या ग्रुपवरती पण टाकलेल्या आहेत, तिथून तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरून पण डाउनलोड करू शकता जर तुम्हाला 3D वेअरहाऊसला अकाउंट वगैरे नसेल तर. पुन्हा याला ड्रॅग इट करायचं आहे आणि इथे जाऊन काय करायचं, याला सिम्पली याला सिम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे. आता प्लेस केल्यानंतर प्रॉब्लेम काय येतोय, सिंक जो आहे आपला तर तो काय आपला हॉलो पोर्शनमध्ये आहे. ओके, याला थोडंसं मी मूव्ह करतोय ऑफ साईडला किंवा त्याच्या फेसपर्यंत आपण काय करू, त्याला प्रॉपरली मूव्ह करू आणि आपल्याला हव्या त्या पोझिशनला आपण त्याला फिक्स करतोय. ओके, आता पुन्हा मी काय करतो, इथे आलो, याला आयसोलेट केलं थोडंसं. बघा, एक रेक्टँगल बनवायचं आहे छोटंसं इथे. ओके, पुश पुल टूल घेतलं मी, याला सिंपल फक्त इथे ना याच्या फेसपर्यंत इथे पुश करून घ्यायचं आहे. मी पेन टाईप करतोय, मी वॉलला हाईड करून घेतोय, वॉल लेअर इथे टॅगिंग मधून. याला जस्ट इथे आपल्याला काय करायचंय, थोडंसं त्याच्या एजेस पर्यंत जाऊ आपल्याला त्याला हाईड करून घ्यायचं आहे. ओके, याला मॅच करून घ्यायचं आहे. ओके, जो काही पार्ट आपला मध्ये येईल त्याला आपल्याला काय करायचंय, हाईड करून घ्यायचं आहे. इथे अजून थोडं मूव्ह करायची गरज आहे वाटतं, म्हणून मी याला काय करू, क्लिक केलं, सिंपल इथेपर्यंत. इथेपर्यंत थोडं मागेपर्यंत करून येतो, याला सेम याला इथेपर्यंत मूव्ह करून येतोय.
जो पण कॉम्पोनंट आपल्याला मध्ये येत असेल, प्रॉब्लेम येत असेल ज्या कॉम्पोनंटने किंवा ज्या ग्रुपने, तर त्या ग्रुपला आपण आयसोलेट करून घेतलं तरी चालणार आहे. ओके, पुन्हा काय करतो, याला शो करून येतो वॉल्सला. ओके, आणि झूम आउट करून सिम्पली त्याला बघतोय मी इथे, तर तो प्रॉपरली फिक्स झालेला आहे मला. ओके, बट आपल्याला एक प्रॉब्लेम असा येतो की हा इथेच एवढंच हॉलो नाही, इथं हा अजून खालीपर्यंत हॉलो आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सगळ्या जे आपले आयसोलेट केलेले आयटम आहेत त्याला आपल्याला शो करून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली आपला जो बेस केलेला आहे, ओके, तर बेस बघण्यासाठी मला वॉलला हाईड करावं लागेल. आणि त्याच्यानंतर बघा इकडे मागच्या साईडने हा जो बेस दिसतो आपल्याला, या बेसला सुद्धा मला काय करावं लागणार आहे, हॉलो करून घ्यावं लागणार आहे. पुन्हा मी काय केलं, रेक्टँगल टूल घेतला. ओके, आणि याच्या फेसवरती एक रेक्टँगल छोटासा ड्रॉ केला. नंतर त्याला आपल्याला पुश पुल टूलने आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आपण काम त्याचं करून घेऊ. हे बघा ऑटोमॅटिकली काय झालं, तो आपल्याला सिंकचा जो पार्ट आपल्याला हवा होता त्या पार्टपर्यंत तो काय झालेला आपला इथे. जो सिंक आपल्याला फिक्स करायचा होता तो आता इथे आपण फिक्स केलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी अनआयसोलेट करतो याला, पण स्टोर टाकलेला आहे. सिंक पण आपला रेडी झालेला आहे. ह्या पद्धतीने आपण खूप सारे इथे मटेरियल जे आहे आपलं ते प्लेस करू शकतोय स्केचअप मध्ये. हे झाल्यानंतर आपल्याला इथे किचनच्या मागे आपल्याला टाइल्स शो करायचे आहेत. मी पुन्हा टेप टूल घेतला. ओके, इथे एक टेप लावून घेतोय आणि सेम मला या फेसवरती इथेपर्यंत टाइल्स हवे आहे. इकडे पण मी याला इथेपर्यंत एक टेप लावून घातलेला आहे. ओके, याच्यावरती आलो मी, सिंपल एक रेक्टँगल घेतला इथून इथेपर्यंत. ओके, याला मी काय केलं, पुश केलं 0.5 इंचेस. ओके, आता काय करायचं, सगळ्यात पहिले तर याला मी ट्रिपल क्लिक करून, आपल्याला त्या ग्रुपमध्ये नव्हतं करायचं, मी कंट्रोल झेड होतो. ओके, तिथे रेफरन्स घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अनआयसोलेट करून घेतो मी किंवा हाईड करून घेतो त्याला. तर काही गरज नाही हाईड करायची, मी डायरेक्टली इथे एक रेक्टँगल ड्रॉ करतो इथून इथेपर्यंत. ओके, याला मी मेक ग्रुप करून घेतला. त्याच्यानंतर मी याला काय करतो, पुश टूल घेतला आणि 0.5 ओके इथेपर्यंत मी काय केलं, त्याला थोडीशी थिकनेस दिली टाइल्ससाठी. ओके, सेम मला काय करायचं आहे, इथे आलो मी याच्यात आणि बाकी जो प्रॉपर्टीज आहेत त्याला हाईड केलं मी. याला या एजला मी कॉपी केलं, मूव टूल वरती गेलो, कंट्रोल दाबून मी आलो इकडे 0.5 ला एंटर केला. ओके, आणि मी पुन्हा अनआयसोलेट करून पुश टूल घेतला. ह्या पार्टला सुद्धा मी इकडेपर्यंत दाखवू शकतोय, इथेपर्यंतही दाखवू शकतोय, पण तो पार्ट माझा दिसणार नाही, कॅबिनेट इथपर्यंत आहे. तर मी जस्ट त्याला इथेपर्यंत काय केलंय, टाइल्स त्याला शो करून घेतलेली आहे. मी अनआयसोलेट करतो सगळं, सिलेक्टला क्लिक केलं. हे बघा, आता इकडचा याचा मला जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला दाखवायचा नाही, म्हणून याला काय केलं, पुश करताना आपण पुश करून घेतलं किंवा आयसोलेट केलं त्याला आणि डायरेक्टली या पार्टला मी डिलीट केलं इकडे, किंवा एडजस्टला मी काय केलं, पूर्ण काढून घातलेला आहे. ओके, आता मला ठीक वाटतोय तो अनआयसोलेट केला आपण, इथे असं शो करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आपलं मॉडेल जवळपास इथे आता रेडी होत आलेलं आहे. आपल्याला मटेरियल आपल्याकडे. त्याच्या आधी मी पुन्हा गुगलवरती आलो, स्केचअप आपलं 3D वेअरहाऊसला, आणि इथे टाईप केलं मी चिमनी फॉर किचन किंवा चिमनी टाईप केलं तरी चालतंय.
याच्यात खूप सारे दिलेले आहेत. आपण एक सिंपल वाली जी आहे तर ती घेतोय मी इथे. याला काय केलं मी डाउनलोड करतोय. डाउनलोड केल्यानंतर त्या फाईलला आपल्याला माहिती इथे यायचं, ड्रॅग करायचं आणि डायरेक्टली मी काय केलं स्केचअप मध्ये तिला इम्पोर्ट करून घातलेलं आहे. सगळ्यात पहिले मी इथे ठेवलं, तिला रोटेट कमांडला गेलो. ओके, इथून मी तिला फिक्स केलं आणि 90 डिग्री काय केलं रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर मूव्ह टूल घेतला मी, सिंपल त्याला मूव्ह केलं आणि त्याला आता काय करतो मी मूव्ह करून इकडं वरती या साईडला फिक्स करतोय इथे स्टोच्या वरती. ओके, इथे फिक्स केल्यानंतर सिंपल याला काय करायचं आपल्याला थोडंसं वरच्या साईडला आपल्याला त्याला मूव्ह करून घ्यायचं आहे ह्या पोझिशनला इथे. ओके, तर आपली जी चिमणी आहे तर ती प्रॉपर फिक्स झालेली आहे आपली. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे हँडल्स बनवायचे आहेत. आता इथे कॅबिनेटला हँडल्स लावायचे 2 ते 3 ऑप्शन आहेत आपल्याकडे. आपण आपल्या पद्धतीने हँडल्स त्याचे लावू शकतोय किंवा आपल्याला जर वाटलं हँडल आपण डायरेक्टली रेडीमेड पण बघू शकतोय, घेऊ शकतोय. आता आधी सगळ्यात आधी बनवायचं कसं ते सांगून देतो, त्याच्यानंतर आपण हँडल्स रेडीमेडच घेऊ आणि लावून घेऊ. मी सिंपल काय करतो इथे आलो, इथून मी काय केलं इकडे आलो, इकडून ह्या साईडला गेलो मी इकडे. डायमेन्शन असेल तर चांगलं आहे, नसेल तर तुम्ही ह्या वेने पण बनवू शकता ना. सर्कल घेतला मी इथे, सॉरी काय केलं सर्कल टूल घेतला इथे. एवढा एक सर्कल घेतला. ओके, आता हा सर्कल इथे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला एक अजून टूल यूज करायचा आहे इथे. तर त्या टूलसाठी आपल्याला काय करायचं आहे, जस्ट इथे सिंपल ते इथे क्लिक करायचं आहे. हे जे आपल्याला ऑप्शन्स दिसतात इकडे साईटवरती, या ऑप्शन्स आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शन्स लागणार आहेत. म्हणून मी इथे ब्लँक जागेवर क्लिक केलं. लार्ज टूल सेटला मी क्लिक करतोय. हे बघा एक अजून टूल सेट आपल्या इथे रेडी झालेला आहे. हा आपला आधीवाला आहे, याला हवं तर आपण काय करू शकतोय क्लोज करू शकतोय. ओके, आता काय करायचं त्याला या एजेस सिलेक्शन करून घ्यायच्या आहेत आधी. पूर्ण एजेस आपल्याला सिलेक्शन करायचे आहेत आणि जस्ट फॉलो मी टूलला काय करायचंय क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हँडल काय करू शकतोय रेडी करू शकतोय आपण. बट आपल्याला डायरेक्टली कंपोनंट पण घेऊ शकतोय आपण 3D वेअरहाऊस वरून. तर आपण डायरेक्टली तिथूनच आपण डाउनलोड करून घेऊया कंपोनंट्स. मी आता 3D वेअरहाऊसला आलोय आणि इथे टाकतो मी हँडल अँड जस्ट सर्च करतो मी हँडल्स. इथे खूप सारे टाईपचे हँडल्स मला इथे बघायला मिळत आहेत. तर यातून आपल्याला कोणत्या टाईपचा हँडल्स किंवा कुठला हँडल हवा आहे हे आपण घेऊ शकतो. मी काय करतो आता मला एका टाईपचा हँडल पाहिजे आहे म्हणून मी जस्ट इथे काय केलं याला डाउनलोड करून घेऊ आपण. इथे खूप सारे टाईपचे हँडल आहेत. डाउनलोड केल्यानंतर त्याला आपण ओके डाउनलोडला इश्यू होता आपला, डाउनलोड होतं आपला हँडल्स. ओके, याला मी काय करतो इम्पोर्ट करून घेतलेला आहे माझ्या स्केचअपमध्ये. इम्पोर्ट झाल्यानंतर तो इथे आलेला आहे, त्याला मी काय करतो मूव्ह करून घेतोय. त्याच्यानंतर त्याच्यात खूप सारे टाईपचे हँडल आहेत. आपल्याला हा वाला हँडल पाहिजे बरोबर. मी काय केलं याला सिलेक्शन केलं, एडिटमध्ये गेलो, कॉपी केली. ओके, बाहेर आलो आणि इथे काय केलं जस्ट पेस्ट इन प्लेस केलं आणि त्याला मूव्ह करून घेतलं इकडे साईडला. ओके, यांचं काम झालं, यांना डिलीट केलं तरी चालेल. सिलेक्शन केलं, डिलीट केलं. हा एक हँडल आपल्याला लागतोय. आता त्याच्या आधी आपण काय करायचं आहे
आपल्याला डोर आणि विंडो डोर्स आणि पॅनलचे जे आपले हे आहेत मिड पॉइंट असेल किंवा डोर आणि विंडोचे पॉइंट्स असतील तर ते पॉइंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय करतो, प्रत्येक जागेवरती जिथे जिथे मला डोर आणि हँडल लावायचं आहे त्या प्रत्येक जागेवरती मी काय करून घेतो आता, त्या प्रत्येक जागेवरती मी एक टेप टूलने एक लाईन किंवा रेफरन्स मी ड्रॉ करून घेणार आहे किंवा देऊन घेणार आहे. त्याच्या मिड पॉइंटला बघा, आपल्याला इथे याच्या मिड पॉइंटला एक आपल्याला ड्रॉवर लावायचा आहे. ओके, ते ड्रॉवर घ्यायचं आहे म्हणून मी टेप टूल घेतला आणि जस्ट इथून याच्या इथं मिड पॉइंटला आलोय मी, एक रेफरन्स लाईन घेतली आहे. त्याच्यानंतर इथे मला पाहिजे आहे हँडल, इथून मी काय करतो याची मिड पॉइंट घेतलेली आहे. जेवढं आपल्याला डिटेल मध्ये करता येईल तेवढं डिटेल मध्ये करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला एक मिड पॉइंट करून घ्यावा लागणार आहे. इथे एक पॉइंट घेतला आणि डायरेक्टली आपल्याला इथे आता हँडल्स आपल्याला फिक्स करायचं आहे. ओके, आता मी जिथे जिथे हँडल लावायचं आहे मी याला मूव टूलने काय करतोय, सॉरी याला आधी मूव टूलने मला रोटेट करून घ्यावं लागेल. रोटेट टूलने सिलेक्शन करून याला आणि रोटेट टूलने मी काय करतो, त्याला रोटेट करून घेतो आहे. त्याला प्रॉपर 90 डिग्री मध्ये रोटेट करावं लागणार आपल्याला, म्हणून त्याला एका एजला सिलेक्शन केलं, सेकंड एजला सिलेक्शन करून 90 एंटर केला. ओके, आता याला मूव टूलने आपण काय करू, सिम्पली मूव करून घेऊ आपण त्याला. म्हणजे मिड पॉइंटला मी इथे पिक करतोय, इथे आता शक्यतो आपण काय करायचं, त्याला मी ऑफ करतो, त्याला आयसोलेट करून घेतो आणि याला सिलेक्शन करून इकडे सरकवतो, इकडे ड्रॅग करतोय, थोडंसं मूव्ह करून घ्यायचं या साईडला, जेणेकरून त्याचा जो मिड पॉइंट आहे तर तो आपला इथे मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, या हँडलला मी इथे काय केलंय, शिफ्ट करून घेतलेला आहे. सेम मी या पॉइंटला क्लिक करतोय आणि कंट्रोल बटन दाबून इथे पण एक त्याची काय करतोय, कॉपी करून घेतलेली आहे. आता मी काय करेल, सिंपल इथे आलो, याला क्लिक केलं. ओके, त्याच्यानंतर याला काय करतो, मूव टूल घेतला, कंट्रोल दाबून इथे कॉपी आणि याला सिलेक्शन करून कंट्रोल दाबून सेम एक कॉपी इथे मी काय केली त्याची करून घेतलेली आहे. तर बाहेर आलो मी, याला सगळ्यांना मी काय करतो, सिलेक्शन करतोय. ओके, एका साईडचे आपले हँडल्स जे आहेत तर ते आपले रेडी झालेले आहेत. ओके, आता आपल्याला या हँडल्सची एक कॉपी करून घ्यायची आहे. ओके, मूव टूलवरती आलो, इथून काय केलं, एक कॉपी घेतली त्याची कंट्रोल दाबून इथेपर्यंत. ओके, आणि रोटेट टूलला जाऊन त्याचा जो सरफेस आहे त्या सरफेसला आयडेंटिफाय करून आपल्याला त्या सरफेसवरती त्याला काय करायचं आहे, रोटेट करायचं आहे. ओके, याला सिलेक्शन करा आणि 90 डिग्री मी काय केलं, रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर मी मूव टूल घेतलेला आहे जस्ट, आणि इथे जाऊन त्याला मी काय करतोय,
इथे त्याला लावून घेतो. ठीक आहे, बघा माझं रोटेशन प्रॉपर झालेलं नव्हतं म्हणून मला इथे टॉपला जर मी क्लिक केलं ना, एक साईड हँडल लागलेलं आहे माझं, सेकंड साईडला माझं हँडल काय झालेलं आहे, जॉईंट झालेलं नाही आहे. पुन्हा रोटेट टूल घेतला, त्याला क्लिक केलं इथे आणि याला जस्ट सिंपल क्लिक करून इथे क्लिक केलं फेस वरती. ओके, हँडल आता माझं जे आहे ते इथे फिक्स झालेलं आहे. प्रॉपर करून घेतो थोडस. फ्रंट व्ह्यूला बघू आपण. ओके, याला मी मूव करून घेतोय थोडस मिड पॉइंट कडे या ऍक्सिस वरती. ओके, साईडला मी त्याला थोडंसं मूव करून घेतलं. मूव केल्यानंतर मी पुन्हा फ्रंट साईडला येतो, इकडे फ्रंट व्ह्यूला क्लिक करतोय आणि याची एक कॉपी मी काय करतो, इथून मी कंट्रोल दाबून इथे एक लावला आणि सेम मी कंट्रोल प्रेस करून इथे एक हँडल लावलेला आहे. ओके, त्याचा मिड पॉइंट मला व्यवस्थित इमॅजिन करून टाकून घ्यायचं आहे. ओके, मी पुन्हा कंट्रोल बटनला प्रेस केलं आणि एक कॉपी त्याची इथे, अगं त्याची एक कॉपी मी इथे ड्रॉ लावून घेतलेली आहे ड्रॉवरला आणि लास्टवाल्या ड्रॉवरला. पुन्हा मी काय केलं, याला सिलेक्शन केलं, याची कॉपी मी काय करतो इथे लावून घेतो, या साईडलाच लावतो मी पेपरला. ठीक आहे, तर या टाईपमध्ये मी काय केलंय, हँडल्स सुद्धा आपले इथे फिक्स झालेले आहेत. ओके, रोटेशनला तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी अडचण येऊ शकते, तर ऑल ॲक्सिस वरती तो रोटेशन होतो. जसं आपण कॅडला एक्स आणि वाय ॲक्सिसला रोटेशन करतो, 3D मध्ये काम करतो तर आपल्याला ऑल डायरेक्शन्सला तो काय करेल, रोटेट होईल. तर ह्या पद्धतीने हँडल्स सुद्धा आपण आता आपल्याला आता इथे तर हँडल्स आपले फिक्स झालेले आहेत. इथला एक हँडल आपला राहून गेलेला आहे किंवा कॉपी करताना काहीतरी इश्यू आलेला असेल. हँडलला क्लिक केलं मी जस्ट. ओके, आणि कंट्रोल दाबून त्याला मूव करतो मी इथून ह्या मिड पॉइंट वरून इथेपर्यंत. ओके, आपण हँडल आपण लावून घेतलेला आहे. आता याची एक कॉपी करायची आपल्याला मूव टूलच्या मदतीने. ओके, कंट्रोल दाबून मी काय केलं, त्याला वरती इथे मूव केलं आणि त्याला काय करायचंय, रोटेट करायचं आहे आपल्याला. आता रोटेट साठी सिंपल काय करायचं, रोटेशन टॅबला गेलो. ओके, इथून मी काय केलं, त्याला इथे फिक्स करून 90 डिग्री आपल्याला काय करायचंय, रोटेट करायचा आहे. तो रोटेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला सिलेक्शन करून इथून आपल्याला त्याला मूव करावं लागणार आहे पॉइंट वरती. इथे हँडल फिक्स झालेला आहे. फ्रंटला क्लिक केलं मी, कंट्रोल प्रेस करून त्याची एक कॉपी मी इकडे पण लावून घेतलेली आहे. आता आपले हँडल्स जे आहेत तर ते रेडी झालेले आहेत सगळे इथे. ओके, आता आपलं जे आहे किचनचं जवळपास मॉडेल रेडी झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला आता मटेरियल्स जे आहे तर ते अप्लाय करून रेंडर काढायचं आहे. तर त्याच्यासाठी मी काय करतो, इथे डिलीट गाईड्स करतो, म्हणजे हा पूर्ण मॉडेल जो आहे आपला तो रेडी झालेला आहे. आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यात मटेरियल कसं लावायचं आणि त्याच्यावरती कसं अजून ॲक्युरेसीमध्ये आपण वर्क करू शकतोय ते आपण बघणार आहोत.
तर तोपर्यंत तुम्ही आता ह्या व्हिडिओला रेफरन्स घेऊन प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. ठीक आहे.